दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावर खात्रीशीर उपाय. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 आणि 73 87 34 34 77. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. खानापूर तालुक्यातील बलवडी भाळवणी या छोट्याशा गावातून सुरू झालेलं एक स्वप्न आज विटा शहरात नव्या उमेदीने साकार झाले. संघर्ष, मेहनत आणि जनतेच्या विश्वासाच्या जोरावर उभी राहिलेली जीवनज्योती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आता विट्यात नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे. संस्थापक संतोष जाधव यांनी तब्बल 10 वर्षापूर्वी ही संस्था सुरू केली. या प्रवासात अनेक संकट, उतार चढाव आणि कठीण प्रसंग आले, पण त्यांनी हार मानली नाही. जिद्द, प्रामाणिकपणा आणि लोकसेवेची भावना याच्या बळावर त्यांनी त्या छोट्या रोपट्याला आज वटवृक्षात रूपांतरित केले. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विटा बस स्टँड समोर संस्थेच्या नव्या शाखेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या शाखेचे उद्घाटन ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना ॲडव्होकेट मुळीक म्हणाले, संतोष जाधव यांनी अथक परिश्रमातून बलवडीची संस्था उभी केली आहे. आज त्यांनी विट्यात पदार्पण करून नव्या विश्वासाची मुहूर्तमेढ रोवली आहे. ते प्रामाणिक, मेहनती आणि लोकांसाठी झटणारे व्यक्तिमत्व आहे. आज जीवनज्योती पतसंस्थेनं विट्यामध्ये सहकार क्षेत्रात अर्थपुरवठ्यासाठी पदार्पण केलेलं आहे. संतोष जाधवांनी गेले 10 वर्ष अत्यंत सचोटीनं या संस्थेचं काम केल्यामुळं संस्थेची बलवडीमध्ये चांगलं काम सुरू आहे आणि शाखा विस्तार करून विट्यामध्ये त्यांनी पदार्पण केलेले आहे. त्यांच्या या विटा शाखेला, संस्थेला सर्वांना शुभेच्छा. संस्थापक संतोष जाधव यांनी ही भावना व्यक्त करत सांगितलं, बलवडी आणि परिसरातील जनतेने आमच्यावर जो विश्वास ठेवला त्याला आम्ही पात्र ठरलो. तो विश्वास कधीही तुटू देणार नाही. आता विटा आणि परिसरातील नागरिकांसाठी आम्ही तितक्याच समर्पणाने सेवा देणार आहोत. मी जीवनज्योती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बलवडी या संस्थेचा संस्थापक चेअरमन संतोष जाधव. गेली 10 वर्ष आम्ही सहकाराचं तत्व रुजवण्यासाठी ग्रामीण भागामध्ये जीवनज्योती पतसंस्था या नावाने एक रोपटं लावलं होतं. ते आज त्याचा वटवृक्ष होतोय. त्याची पहिली शाखा आज सुवर्णनगरी विट्यामध्ये या ठिकाणी चालू होते आणि या आमच्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमचे नेते, ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक बापू, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक संग्रामदादा देशमुख, त्याचबरोबर माजी सभापती सन्माननीय श्री केशनभाऊ जानकर, त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र महेशजी कुपाडे साहेब, त्याचबरोबर अनेक मान्यवर विट्यातून या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. मी सर्वांचं स्वागत करतो. विटेकरांची ही सहकार क्षेत्रातली वित्तीय सेवा आम्ही प्रामाणिकपणानं करू. विटेकरांचं प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला मिळतील अशी मला खात्री आहे. या प्रेरणादायी सोहळ्यात संस्थेचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी, नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वास, संघर्ष आणि सेवाभाव यांची ही कहाणी आता विट्यात नव्या यशाचा इतिहास लिहिण्यास सज्ज झाली आहे. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.